नव्हतं. एकाच जागी एकाच ठिकाणी माझ्या मालकी हक्काच्या अर्थात मला दिलेल्या क्षेत्रातून मी आणायचो, कोळसा करायचो आणि विकायचो. हे ऐकल्याबरोबर राजाने डोक्याला हात लावला. तो केलं काय? हे काय केलं हे? बरं का, आता त्याला सांगितलं किती राहिल्यात, म्हणे 2-4 लाकडे राहिल्यात. ठीक आहे, ती 2-4 लाकडे राहू द्या, त्यातल्या एकाच झाडाचा एवढासा फक्त लाकूड घेऊन ये, एवढाच फक्त एक हातभर. आणि तो लाकूड तसाच्या तसा घेऊन कुठेतरी पडग्याच्या बाजारला, भिवंडीच्या बाजारला, कल्याणच्या बाजारला, ठाण्याच्या बाजारला कुठेतरी जाऊन बस. सकाळपासून बसायचं, जो येईल तो किंमत करेल, द्यायचं नाही संध्याकाळपर्यंत. राजाचं ऐकलं, हातवर लाकूड घेतला, जाऊन त्या बाजारामध्ये बसला. एक जण आला, तो म्हणतोय 5,000 रुपये. याची तो ट्यूब एकदम पटकनच पेटली. अरे बापरे, एवढ्याशा लाकडाचं 5,000 रुपये, काय आहे याच्यामध्ये? संध्याकाळपर्यंत जवळजवळ 25,000 रुपये त्या तेवढ्याशा लाकडाची किंमत झाली. आणि आता मात्र त्याची बुद्धीच काम करेना असं झालं. बरं का, डोका काम करत नाही असं झालं. राजाने सांगितलं होतं लाकूड द्यायचं नाही, फक्त किंमत विचारायची, किंमत पाहायची. संध्याकाळच्या वेळेला आला आणि दुसऱ्याच दिवशी जाऊन राजाची भेट घेतली. राजासाहेबांना विचारलं, राजासाहेब नक्की काय आहे? तेव्हा राजाने सांगितलं, अरे मूर्खा, तुला चंदनाची बाग दिली होती, चंदनाची, पण तुला न कळाल्यामुळे कोळसा केला रे, कोळसा केला. त्याचा जे घडायला पाहिजे होतं, जो बदल व्हायला पाहिजे होता, तो बदल मला पाहायला मिळाला नाही. तू किती पश्चाताप करत असशील, तुला काय पश्चाताप झाला असेल, त्यापेक्षा अधिक पश्चाताप मला झालाय दादा. तुला चंदनाची ती बाग देऊन, ती सर्व लाकडं देऊन मला पश्चाताप झाला. आज का? किती काही केलं तरी तुझे पूर्वीचे गुण गेले नाहीत, शेवटी कोळसाच केलास ना, कोळसाच केलास ना. आपण आपल्या आयुष्याचं काय करतोय बरं? धर्म कार्य जर करत नसू, देव कार्य जर करत नसू, याची निंदा कर, त्याची निंदा कर, याचा मत्सर कर, त्याचा मत्सर कर, याचा द्वेष कर, त्याचा द्वेष कर. काय करतोय आपण आपल्या आयुष्याचा? भगवंताने चंदनाची बाग दिलेली आहे. मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपण कोळसा करतोय. आणि हे शेवटच्या वेळेला जेव्हा आपल्याला कळतंय की आम्हाला उद्धार करून घेण्यासाठी भगवंताने नरदेह दिला होता, पण उद्धार करून घेता आला नाही. आपल्याला जेवढा पश्चाताप होतोय ना, त्यापेक्षा विशेष पश्चाताप त्या देणाऱ्याला, जो आयुष्यभर आम्हाला सांभाळतो, त्या देवाला होतो. का पश्चाताप होतो? तर अशा अपेक्षा होती, दादा या देहामध्ये आल्यानंतर मी मुक्त होईल, पण मुक्त न होता आता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, पुन्हा मला त्या 83,99,999 योनीमध्ये या देहामुळे भटकावं लागेल. म्हणून पश्चाताप करत असतो तो भगवंत, तो देव पश्चाताप करत असतो. बरं का, तसं जर पाहायला गेलं तर चंदनाचं झाड आणि इतर झाड सारखी दिसत असतात. लाकूड जर आणाल तुम्ही चंदनाचा, तर इतर लाकड आणि चंदनाचे लाकड जास्त विशेष काही फरक वाटत नाही. जेव्हा ते झिजतंय ना, तेव्हा त्याचा सुगंध दरवळत असतो, सुगंध निर्माण होत असतो. जोवरी चंदन झिजे ना, बर का, तोवरी त्याची किंमत कळत नाही. म्हणून हा देह झिजला पाहिजे, हे चंदन झिजलं पाहिजे. जर कर्माचा सुगंध दरवळावा असा वाटत असेल तर, विचारांचा गुणांचा सुगंध दरवळावा असा वाटत असेल तर, हे चंदन झिजलं पाहिजे. हा देह झिजला पाहिजे, पण तो धर्म कार्यामध्ये झिजला पाहिजे, देव कार्यामध्ये झिजला पाहिजे. आम्ही झिजतो, किती झिजतो? मरेपर्यंत झिजतो. बरं का, मरेपर्यंत झिजतो. पण संसारासाठी, प्रपंचासाठी, बरं का, जर देव कार्य घडत नसेल, धर्म कार्य जर घडत नसेल,
तर इतर लाकडांप्रमाणे सुद्धा याचा हे कोळसाच झाला जातो. इतर प्राण्या पक्ष्यांप्रमाणे यालाही त्याच पद्धतीने गती मिळते किंवा त्याच पद्धतीने याला बरं का उपजयते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. त्या घटका यंत्राप्रमाणे त्याला त्या ठिकाणी जाणं येणं ते चालू असतंय. आम्हाला थांबवायचं आहे, आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त जर व्हायचं असेल तर संत म्हणतात, भगवंत म्हणतात, आपण काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. देवाला फुलं वाहता वाहता कधीतरी आमचं मनही देवाला अर्पण करता आलं पाहिजे. देवाला फळं वाहता वाहता ती 5 फळं जशी वाहतोय ना, तशी पंच ज्ञानेंद्रिय देवाला आम्हाला अर्पण करता आली पाहिजे. कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ नाही, 5 फळं वाहता वाहता देवाला आम्हाला विषय पंचकही वाहता आलं पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, पंचप्राण त्या ठिकाणी अर्पण करता आला पाहिजे. नव्हे तर कर्मेंद्रिय पंचक देवाच्या चरणी आम्हाला अर्पण करता आलं पाहिजे. वाचा, पाणी, पाद, शिक्षण. बरं का, अर्थात जी या देहाला जे काही द्वार दिलेले आहेत, डोळे नाही का, आता 2 कान, नाक, तोंड, या सगळ्या द्वारातून परमार्थ घडला पाहिजे, भक्ती घडली पाहिजे, देवाचंच कार्य घडलं पाहिजे. ज्या वेळेला देवाचं कार्य त्या द्वारांतून घडेल ना, त्यावेळेला हा देह सुद्धा आम्हाला मंदिरासारखा आहे याची अनुभूती येईल, याचं प्रचिती येईल. आणि या देहामध्ये भगवंत आहे, अंतरात्मा आहे याची प्रचिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? त्याप्रमाणे जगण्या बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही अखंड स्मरण केलं पाहिजे भगवंताचं. कारण शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून जर आमचा प्रयत्न असेल तर शेवटचा दिवस आम्हाला माहिती नाही. आहे का कोणाला माहिती? नाही. शेवटचा दिवस आम्हाला कोणालाही माहिती नाही. आणि मग जर माहिती नाही तर प्रत्येक आलेल्या वेळेकडे आम्ही त्याप्रमाणेच पाहिलं पाहिजे. बरं का माऊली, आम्हाला आमच्या आयुष्यात मिळालेल्या वेळेकडे, काळाकडे आम्ही त्याचप्रमाणे पाहिलं पाहिजे. न जाणो कदाचित आजचा दिवस माझा शेवटचा असेल काय. म्हणून भगवंताने दिलेलं आयुष्य, पहिले याचा विचार करा की जे बाजारात विकतही मिळत नाही. बरं का माऊली, बाजारामध्ये जे विकतही मिळत नाही ते भगवंताच्या कृपेने आम्हाला फुकट मिळालंय. आयुष्य मिळतंय का? आयुष्य मिळतंय? नाही मिळत आयुष्य. जरा कुठे काही झालं की माणूस सहज आत्महत्या करतोय, सहज देह संपवितोय, सहज नको त्या प्रकारचे निर्णय घेतोय, सहज निर्णय घेतोय, कुठलाही विचार न करता. बरं का, अरे एकीकडे काही माणसं जर आजारी पडलीत ना तर जगण्यासाठी देवाला प्रयत्न करतायत. घरातली जर काही माणसं आजारी पडली तर त्यांनी व्यवस्थित सुखरूप होऊन घरी यावं यासाठी घरातले सगळे प्रयत्न करतायत. जेव्हा जेव्हा आमच्या मनामध्ये आमच्याकडे ज्या वेळेला नको तो निर्णय घ्यायची दुर्बुद्धी आम्हाला सुचते ना, ऐका हा, हे आयुष्य भगवंताने जे दिलेलं आहे ते कुठेही विकत मिळत नाही. पण आयुष्य बाकी असताना सुद्धा जर आम्हाला दुर्बुद्धी सुचत असेल आणि नको तो निर्णय जर आम्ही घेत असू, संत म्हणतात आत्महत्या करण्याआधी एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन या, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या. लोक जगण्यासाठी प्रयत्न करतात. कळतंय ना? कितीतरी वेदना, कितीतरी त्रास सहन करून लोक जगण्यासाठी प्रयत्न करतात. आणि आम्हाला धडधाकट भगवंताने नरदेह दिलेला असताना जरा काही विचार आमच्या मनात आले, जरा काही विचार आमच्या अंतःकरणात आले की लगेच आम्हाला दुर्बुद्धी सुचते. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्भाग्य आहे. इतरांच्या दुःखाकडे बघा जरा, मग कळेल दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. इतरांकडे बघा ना जरा. काय आता जरा पाऊस गेलाच, पावसाने जरा बरं केलंय. पण भर पावसामध्ये एखादा कुत्रा ज्या वेळेला फिरत असतो ना, त्याची अवस्था बघितली तुम्ही?
त्या पावसापासून जरा संरक्षण मिळावं म्हणून एखाद्याच्या पायरीचा आधार घेतो. समजा तुमच्याच पायरीचा आधार एखाद्या कुत्र्याने घेतला, भटक्या कुत्र्याने गावातल्या, तुम्ही बसू देता का त्याला? आलाय जरा बसलाय, बसू दे बिचारा, बसू देता? हा, तिला जमलं तर ठीक, नाही तर पोरांना सांगते, पोरवतो, काडी बघा कुठे आहे ती, आणि परत नाही आला पाहिजे असा उपाय करा. ते कुत्र बिचार तिथून ओरडत 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 एखाद्याच्या घराच्या बाजूला जाऊन बसतंय. पण घराच्या बाजूला जरी जाऊन बसलं आणि त्यांना कळलं तर तिथून ते हाकलतात, तिथून त्याला पुन्हा ते दगड मारतात, काड्या मारतात, तिथून ते उठतंय, पुन्हा कुठेतरी जाऊन बरं का एखाद्या ठिकाणी जाऊन बसतंय, एखाद्या झाडाखाली जाऊन बसतंय, पोरं तिथे त्याला त्रास द्यायला लागतात बरं का, तरी सुद्धा कुत्रा आत्महत्या करत नाही. हे महत्वाचं आहे. काय संत म्हणतात, अरे हा नरदेह आम्हाला दिलेला आहे ना भगवंताने, हे आमचं मदभाग्य आहे. आणि विशेष सगळ्यात मोठं दान जर भगवंताने आम्हाला कुठलं दिलं असेल तर आमचं आयुष्य. आम्हाला दिलेलं आयुष्य. तुमच्याकडे पैसा असेल तर इंद्रिय विकत घ्याल तुम्ही कदाचित. एखादा पाड सडला असेल, एखादा पाड गेला असेल ना, पैसा असेल तर तुम्हाला कदाचित मिळेल, पण आयुष्य नाही मिळणार. आयुष्य नाही मिळणार माऊली बरं का. अगदी एक विचार करा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये एखादा माणूस आजारी पडतो, आता सहज ताप आला काकांना बरं का, जरा अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टर उपचार चालू होते. घरातल्यांनी काय काय केलं असेल, परिवाराने काय काय केलं असेल, भावाने, बहिणीने, वडिलांनी, या मुलांनी, या परिवाराने काय काय केलं असेल, नातेवाईकांनी काय काय केलं असेल, देवाला प्रार्थना केली असेल. आमचे बाबा, आमचे काका, बाबा बोलले असतील माझा मुलगा, भाऊ बोलले असतील माझा भाऊ, बहिणी बोलले असतील आमचा भाऊ, सुखरूप घरी येऊ दे. आमच्या घरातला एखादा माणूस जर आजारी झाला माऊली, तर त्याला सुखरूपपणे घरात यावं, घरी यावं म्हणून सगळं काही सर्वतोपरी प्रयत्न करतात, सर्वतोपरी प्रयत्न करतात. काल मी ऐकलं, जेव्हा ते काका आजारी झाले, 3 ते 4 वर्ष जवळजवळ त्यांच्यावर डॉक्टर उपचार चालू होते, जवळजवळ 4 वर्षापासून. एक एक इंजेक्शनाची किंमत मी ऐकली ना, माझं डोकं काम करत नव्हतं. 4-4 लाखाचं एक एक इंजेक्शन, आणि ते एकच नाही ना. तेव्हा जेव्हा सगळं बघितलं, म्हणजे विचार केला, तर एका आजाराने बरं का, आता मुलं सुद्धा काय विचार करत असतील, कितीही काही झालं तरी चालेल, सगळं गेलं तरी चालेल, आमचे वडील घरी आले पाहिजेत. भाऊही त्याच विचार करत असतील, सगळी मंडळी ते विचार करत असतील. पण शेवटी आता उपचार करायला काही राहिलं नाही. घरचं सगळं गेलं, नातेवाईक सगळे झाले, मित्रमंडळी सगळी झाली, आणि अशाही अवस्थेमध्ये ते बाबा, ते काका घरी येतील. पण दुर्दैवाने बरं का देहावसन झालं, त्यांनी जगाचा निरोप घेतला. अशा अवस्थेमध्ये असताना घरातली माणसं वाचविण्यासाठी प्रयत्न करतात, पाहिजे तेवढा खर्च करतात, आपल्याकडे जे असेल तेवढं सगळं घालवितात, नातेवाईकांकडून घेतात, मित्रांकडून घेतात, फक्त आमचा आजारी असलेला माणूस घरी यावा म्हणून त्यांचा प्रयत्न चालू असतो. एकीकडे हे प्रयत्न आहेत आणि दुसरीकडे धडधाकड दिलेला देह, चांगल्या प्रकारे दिलेलं आयुष्य आम्ही बर्बाद करतोय, उद्ध्वस्त करतोय. कारण काय? काय कारण? एक 5-6 दिवसापूर्वी पासून जे काही आपण सोशल मीडियाला पाहतो बरं का, म्हणजे त्या मुलाने आत्महत्या केली, त्या बापाने आत्महत्या केली, मग त्याच्या आईने आत्महत्या केली. कारण काय असतील ते असतील. आता त्याच्यावर बरंच काय काथ्याकुट होईल, अजून काय काय होईल, त्याच्याशी आपल्याला गरज नाही, त्याच्याशी गरज नाही आपल्याला. पण देहाची जर किंमत कळली असती, आयुष्याची जर किंमत कळली असती, आम्हाला जे आयुष्य भगवंताने दिलेलं आहे त्याची काय किंमत आहे,
म्हणून पुन्हा एकदा सांगतो, असा कधीतरी दुर्बुद्धी सुचली ना, जरा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, त्या रुग्णांची अवस्था बघा, जगण्यासाठी किती तडफडतायत. परवा मी एका रुग्णाला पाहायला गेलो एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये. त्या रुग्णाला जवळजवळ 1 महिना झाला होता त्या हॉस्पिटलमध्ये. मला वाटलं तिथे गेल्यानंतर, अरे बापरे, 1 महिना ही माणसं राहिली कशी? पण त्याच्याच बाजूच्या खॉटमध्ये असलेल्या रुग्णाला 8 महिने झाले होते. किती? 8 महिने. आणि 8 महिन्यांपासून त्याचे घरचे तिथे होते. कधी बाई तर कधी मुलं, कधी मुलं तर कधी मुलगी, कधी भाऊ तर कधी बहीण. 8 महिन्यांपासून कशासाठी? बरं व्हावं, बरं वाटावं आणि आमचा जसा दादा आहे तसा घरी यावा. एकीकडे हे प्रयत्न आम्हाला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे काय? म्हणून पुन्हा एकदा विचार करा, हे आयुष्य आम्हाला भगवंतांनी कशासाठी दिलेलं आहे, का दिलेलं आहे? आजचं दिवस आपण पाहतोय, आजचा उगवता सूर्य आपण पाहिला माऊली, उद्याचा पाहूच का? उद्याचा सूर्य पाहू काय? मग मृत्यू समजल्यानंतर माणसाने तयारी करायला पाहिजे ना. घाबरून चालेल का? चालेल. तुम्ही किती जरी घाबरलात, तिथे किती जरी आव आणलात घाबरण्याचा, तरी मृत्यू तुम्हाला सोडील का? का चला बाबा, आता हा जरा जास्तच घाबरला, याची बीपी लो झाली, याला आज नाही न्यावा. काय बीपी लो झाली म्हणून तुमची शस्त्रक्रिया थांबेल? बीपी लो झाली म्हणून तुम्हाला काय, किंवा ब्लड प्रेशर हाय झाल्यामुळे तुम्हाला काय तिथे? पण मृत्यूजवळ काय नाही ते, बरं का. चला याच्या घरामध्ये काही कार्यक्रम आहे किंवा नाही, याचं वय तसं नाही भरत, काय नाही तिथे. मृत्यू आल्यानंतर पर्याय नाही, बदली माणूस नाही. तुम्ही किती जरी सोंगढोंग केलं त्याच्या पुढे काही चालत नाही माऊली. प्रत्येकाला जावं लागणार आहे. कधी जावं लागेल कोणालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. कधी जावं लागेल ते. शेवटचा दिवस आम्हाला माहितीच नाही कधी येतो, कधी आहे तो माहितीच नाही आम्हाला. मग आम्हाला त्याच्या आधी काय करायचंय? एका साधू पुरुषांकडे, बरं का, संतांकडे, आता ते वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. कधीतरी ते नाथ महाराजांचं नाव घेतलं जातंय, कधीतरी अजून कुठल्या संतांचं नाव घेतलं जातंय. त्यापेक्षा आपण साधू म्हणू, संत म्हणू, हरकत नाही, जर आपल्याला आत्मबोध घ्यायचा आहे तर, बरं का. आणि तो एक माणूस ज्या वेळेला गेला, त्या वेळेला त्या ठिकाणी त्याने सांगायला सुरुवात केली, बरं का, मुलं माझी मला खूप त्रास देत आहेत, बाई माझं ऐकत नाही पूर्वीसारखं, घर मला खायला धावतंय, नातेवाईक वाईट झाले माझ्याशी, मित्रमंडळी सुद्धा तुटली गेली, शेजारी पण पूर्वीसारखे माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत, आणि कुटुंबदारांना काय वाटतंय काय माहिती, त्यांनाच माहिती काय वाटतंय ते. द्वेष करतात, मत्सर करतात, तिरस्कार करतात, काय करावं काही कळत नाही, बरं का. याचं ऐकून घेतलं माऊली, आणि तेवढ्यात त्या सत्पुरुषाने त्याला सांगितलं, अरे काय करायचं काय आहे आता तुला काय करायचं काय आहे? कसला विचार करतोय तू? 7 दिवसांनी मरणार आहेस तू. काय सांगितलं? कसला विचार करतोय तू? हा मला असा बोलतोय, तो मला तसं बोलतोय, बायको माझी ऐकत नाही, पोरं माझी ऐकत नाही, शेजारी माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, कुटुंबदार तर काय वेगळ्याच नजरेने पाहतात, मित्र माझे राहिले नाहीत. हे सगळ्या गाराणी तू मांडतोय, बरोबर आहे, सगळं सांगतोय, बरोबर आहे, आणि काय करायचं हा काय विचार करतोय तू? काय करायचं म्हणून? 7 दिवसाने जायचंय तुला, 7 दिवसाने मृत्यू आहे तुला, 7 दिवसाने मरणार आहेस तू. आता एवढं ऐकल्याबरोबर त्याची अवस्था काय झाली असेल? जोपर्यंत एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये औषधोपचार चालू असतात, जोपर्यंत औषधोपचार चालू असतात आणि त्याच्या कानावर काही नसतंय तोपर्यंत ठीक आहे. पण त्याला माहिती झालं का आता डॉक्टरही सांगितलंय जेवढा जगल तेवढा 7 दिवस काढायचे तर 2 दिवसातच जातो, त्या विचारामध्ये आता याला तर धडधाकट असताना त्या साधूंनी सांगितलंय, कसला विचार करतोय तू? 7 दिवसात तुझा मृत्यू आहे. काय अवस्था झाली असेल हो त्याची? त्याचं अंग थरथरा कापायला लागलं, अंगाचा शहारा उभा राहिला, त्याच्या अंगाला चरकन काटा मारला त्याच्या, मृत्यू ऐकल्याबरोबर, आणि 7 दिवसावर आलेला आहे. मग आता 7 दिवसात मला बरंच काही करायचं आहे. काय? साधूंचं दर्शन घेतलं, बरं का.
निघाला घरी यायला. घरी आल्याबरोबर पहिले बाईकडे जो असा रोखून पाहायचा ना, असे डोळे लाल करून जरा प्रेमाने बघितलं, स्माईल दिली, जरा हसला. बाई विचार करायला लागली, नक्की कुठून जाऊन आले. एवढा फरक. भांडून गेले होते आल्याबरोबर अगदी चेहरा पण हसता चेहरा आणि एकदम नम्रता. बरं का. तिला सांगतो, जाऊ दे, झालं गेलं ते विसरून जा सगळं. अरे तुम्ही म्हणता, कधी मान्य न करणारा माणूस आज मान्य करतोय सगळं झालं गेलं विसरून जा. बरं का. पोरांचे लाड करायला लागला, पोरांकडे चांगल्या प्रमाणे पाहायला लागला. आतापर्यंत रट्टव करायचा पण आता बंद झाला. बरं का. काही चुका जर असतील मुलांच्या समजावून सांगायला लागला, आता तोंडाने समजावून सांगायला लागला, बाळा असं नाही करायचं. पोरं विचार करायला लागली, बाबांमध्ये एवढा बदल. ज्या मित्रांशी वाईट झाला होता त्या मित्रांकडे गेला, नमस्कार केलं, त्यांना सांगितलं, दादा जर काही माझ्याकडून चुकून काही झालं असेल तर क्षमा असावी दादा. बरं का. नातेवाईकांकडे एक दिवस जाऊन राहिला काहींकडे. बरं का. ज्या बहिणींकडे कधी जात नव्हता, ज्या भावाशी कधी बोलत नव्हता, किंवा ज्या भावाकडे कधी जात नव्हता, ज्या नातेवाईकांकडे कधी जात नव्हता. बरं का. तिथे जाऊन एक दिवस काय, एक दिवसामध्ये 2-2, 3-3 नातेवाईकांकडे गेला. बरं का. कधी जेवायला थांबत नव्हता, चहा घेतला, काही ठिकाणी जेवायला थांबला, 4 गोष्टी चांगल्या प्रकारे बोलला. बरं का. याच्या आधी त्याला कोणाचे फोन येतच नव्हते. आता कंटाळला तो फोनवर बोलायला. बहिणीचा फोन, भावाचा फोन, मित्रांचा फोन, नातेवाईकांचा फोन, दादा कसं आहे, बरं आहे का, अमुक तमुक हे ते. बरं का. कुटुंबदारांकडे जे काय असेल समस्या त्या मांडल्या त्याने, शेजाऱ्यांकडे ज्या काही समस्या असतील त्या मांडल्या. सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागला, प्रेमाने बोलायला लागला. बरं का. आता त्यालाच असं जाणवलं की आपण तर ह्या जीवनाला कंटाळलो होतो. आपल्या मनामध्ये असा वाईट विचार पण मनाला स्पर्श करून गेला, जीवाचं काय करू की काय. बरं का. पण आता त्यालाच असा काही बदल वाटायला लागला की अरे खरं आनंद आहे जीवनामध्ये, आयुष्यामध्ये खरा आनंद आहे जर घ्यायला गेलो तर. पण आता करणार काय. जगावंसं वाटत नव्हतं तेव्हा सगळे वाईट होते, आता सगळे चांगले झालेत, आता जगावंसं वाटतंय. पण 7 दिवसात जाणार आहे. आता दिवस किती राहिले, 2 दिवस फक्त. ही सगळी क्रिया झाली 5 दिवसामध्ये. आता त्याला जगावंसं वाटतंय, पण मनामध्ये विचार काय आला, 2 दिवस राहिलेत फक्त. बरं का. आनंदात राहिला मस्त की 7व्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे उठून मस्त की आंघोळ वगैरे करून देवाला प्रार्थना केली, नामस्मरण केलं आणि घरामध्ये सांगितलं, मी दिवसभर कुठेही जाणार नाही, मी दिवसभर भगवंताचं नामस्मरण करणार आहे, ग्रंथ वाचन करणार आहे. बरं का. आणि दिवसभर त्याने नामस्मरण केलं, ग्रंथ वाचन केलं मस्त की. अगदी मनामध्ये भीती होतीच, गुचकी बिचकी येते की काय, कळबीळ येते की काय, एखादी चमक बिमक येते की काय छातीत किंवा पाठीत, अशी भीती होतीच ती. पण तरीही त्याचं ते नामस्मरण चालू होतं, ग्रंथ वाचन चालू होतं. बरं का. सायंकाळी 5 वाजले, 6, 7, 8, 9, 10, 11. घरातले बोलतात आता जेवा आणि झोपा. दिवसभर तुम्ही नामस्मरण केलंय, दिवसभर ग्रंथ वाचन केलंय. बरं काय झालंय ते सांगितलंच नाही त्यांनी. 8व्या दिवशी सकाळी उठला, लवकरच सगळं काही आवरलं आणि पहिले गेला साधूकडे. साधूंचं दर्शन घेतलं आणि साधूंना विचारलं, महाराज तुम्ही सांगितलेलं 7 दिवसात मृत्यू आहे, 8वा दिवस निघाला. महाराज म्हणतात, मी सांगितल्याप्रमाणे जे 7 दिवस आहेत ते 7च, त्याच्यामध्ये 8वा कधीच निघणार नाही. अरे मी सांगितले तुला ना 7 दिवसात मृत्यू आहे, ते 7च, त्याच्यामध्ये 8वा कधीच निघणार नाही.
हा म्हणतो महाराज आजचा 8वा दिवस आहे. अरे बाबा तू आठव, मी काय आठवू? 8वा? महाराज अमक्या दिवशी मी तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही सांगितलं 7 दिवसात मृत्यू आहे, आजचा 8वा दिवस आहे. बरं मग ठीक आहे, तू आला होता कशासाठी? जगावं की मरावं अशी समस्या घेऊन मी आलो होतो. आता तुला काय वाटतंय ते सांग. म्हणे जगावंसं वाटतंय, आता मरावंसं वाटत नाही, अजिबात मुळीच वाटत नाही आता मरावंसं. का रे बाबा, सगळ्यांशी बोलायला लागलो, ज्यांच्याशी भांडण झालं होतं त्यांची माफी मागितली, घरातही आता चांगलं वातावरण आहे, घर खायला धावायचं ना ते आता मला बोलावतंय. तुमच्याशी बोलतोय कधी आणि घरी जातोय कधी, असं झालंय. देवपूजा झाली मस्त की, नामस्मरण केलं मस्त की, जवळजवळ या 7 दिवसांमध्ये कधीही ज्ञानेश्वरीला हात लावला नव्हता, पण 7 दिवसात वाचून झाली. बरं का? पण महाराज म्हणे आजचा 8वा दिवस निघाला. तेव्हा महाराज म्हणाले, दादा तुझ्या प्रश्नाला उत्तर तसं जर मी दिलं असतं, तसं जर तुला सांगितलं असतं की तू सगळ्यांशी बोलायला लाग, जरा घरामध्ये प्रेमाने वाग, जरा नातेवाईकांकडे जा, जरा शेजाऱ्यांकडे जा,